वसा जनसेवेचा. बोथाद ज्ञानगंगा अभयारण्यात वाघाची संख्या वाढवण्यासाठी आणि जोडपे तयार करण्यासाठी ताडोबा व्याघ्र प्रकल्पातून येलिना नावाच्या वाघिणीचे स्थानांतर करण्यात आले आहे. बोथाद ज्ञानगंगा प्रकल्पातून आधीपासून असलेल्या धुरंधर प्रिन्स नावाच्या नरासाठी या वाघिणीला काल मध्यरात्री सोडण्यात आले असून ती या परिस्थितीशी अनुकूल होऊन प्रिन्स व एलिनाची जोडी जमणार असल्याची अपेक्षा असून ज्ञानगंगेच्या वनवैभवात भर पडली आहे. जिल्ह्यातील बुलढाणा ते खामगाव दरम्यान अगदी महामार्गालगतच बोथा येथील ज्ञानगंगा अभयारण्यात वन्यजीव संवर्धनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण घडामोड घडली आहे. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातून येलिना या मादीने वाघिणीचे रविवारी दिनांक 26 जुलै 2026 रोजी ज्ञानगंगा अभयारण्यात यशस्वी स्थलांतरण करण्यात आले. या यशस्वी प्रक्रियेमागे आमदार संजय गायकवाड यांनी पाठपुरावा केल्याचे सांगण्यात येत आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत असलेल्या 205 चौरस किलोमीटर क्षेत्राच्या या ज्ञानगंगा अभयारण्यात साग व अंजन या वृक्षांची हिरवाई, नयनरम्य डोंगर, बिबट, अस्वल, तडस, नीलगाई, हरणे, कोल्हे आदी 150 पेक्षा अधिक वन्य प्राणी आहेत. पेंच व्याघ्र प्रकल्पातून PKT7 CP01 धुरंधर या नरवाघाचे ज्ञानगंगा अभयारण्यात पुनर्वसन करण्यात आले होते. 2023 मध्ये पांढरकवडा जिल्हा यवतमाळ वनक्षेत्रात अंदाजे 4 महिने वयाचे वाघाचे शवक आढळले होते. नंतर त्याचे पेंच व्याघ्र प्रकल्पात संगोपन करून या वाघाचे नाव PKT7 CP01 असे ठेवले व ज्ञानगंगा त्याला एंट्री दिली होती. दरम्यान त्याने पहिली रेड्याची शिकार करून आपली ताकद दाखवून दिली होती. त्यानंतर अभयारण्यात नैसर्गिक प्रजननास चालना मिळावी, जैवविविधता समृद्ध व्हावी आणि व्याघ्र अधिवास अधिक सक्षम व्हावा यासाठी नरवाघासोबत तातडीने मादी वाघिणीचे स्थलांतरण करण्यात येण्याची मागणी होती. राज्याचे तत्कालीन प्रधान मुख्य वनसंरक्षक वन्यजीव माननीय MS रेड्डी यांच्याकडे पत्राद्वारे मागणी करण्यात आलेली होती. धुरंधर हा वाघ वयात आल्याने त्याला सहचारणीची गरज होती. त्या दृष्टीने वन विभागाने पावले उचलण्याचे प्रयत्न चालवले होते, परंतु या प्रयत्नाला आता कुठे यश आले आहे. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातून येलिना या मादी वाघिणीचे रविवार दिनांक 26 जुलै रोजी मध्यरात्री येलिना वाघिणीने ज्ञानगंगा डरकाळी फोडल्याने वन्यप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे. सिटी न्यूज. सिटी न्यूज वसा जनसेवेचा.